अरे मावळ न्यूज एक्स मध्ये आपले स्वागत आहे. मी आहे टाकवे बुद्रुक या ठिकाणी. टाकवे बुद्रुक या ठिकाणी टाकवे व बेलज यांच्यामध्ये जो एक गाडी पलटी झाली डंपर. तर आपण जाणून घेऊ, गावातले नागरिक आहे, शाळेतली मुलं आहे. आज जी घटना घडली पण जीवितहानी टळली आणि ड्रायव्हर पण सुखरूप वाचले, कारण की गाडी पलटी झाली शेतामध्ये आणि रस्त्यावरून जी गाडी जात होती ती अचानक पलटी झाली. आपण जाणून घेऊ, गावकरी काय सांगू शकता तुम्ही? मी ग्रामस्थ असून टाकवे गावचा. माझं नाव बाबाजी गोसगे आहे. मी समक्ष पाहिलं की सकाळी येता गाडी ओव्हरटेक करत होते आणि ड्रायव्हर मंद अवस्थेत असल्यामुळं गाडीचा तो गेल्यामुळे गाडी पाहत मी पलटी झालेली आहेत. आमचं ग्रामस्थांचं एवढंच म्हणणं आहे की येणार जाणार शाळेचे जे लहान बारकाली पोरं असतात याचे प्रमाण जास्त वाढतं गाडीचं झाल्यामुळं याच्यावर लवकर प्रतिबंधन करावं अशी इच्छा आहे माझं. ओके, काय सांगू शकता तुम्ही? आज गाडी पलटी झाली, जीवितहानी टळली. आजचा योगायोग दिवस म्हणजे खरंच खूप चांगला, म्हणजे देवाची कृपा का होईना, म्हणजे लहान मुलाला लागलं नाही, पण इथून पुढे घटना घडल्या नाही पाहिजे. आज आपण असं समजू, मी टाके गावचा रहिवासी आहे आणि ह्या रोडचा मी रहिवासी आहे. शिवाजी असले बोलतोय मी. आज तुकाराम बीजेच्या असं म्हणण्यापेक्षा बाबा देवानी एकच आपल्या गावातलं एक संकट टाळलं की आज ह्या रस्त्याला बेलज राजपुरी ही लहान मुलं 5वी पासून तर 12वी पर्यंत शाळेला येतात जातात आणि ह्या रोडला हे जे हे निघालंय आपलं सॉरी क्रशरच्या जे रात्र अपरात्री ह्या गाड्या येतात. रहिवासी शिवाजी असवले आणि या रोडला माझ्या बाजूला घर आहे. आज ही तुकाराम बीजेच्या आज आपल्या देवानं विठोबारायांनी किंवा तुकाराम महाराजांनी टाकवे गावचे जे संकट होणार होते ते टाळलं. या टाकवे बेलज राजपुरी या रोडला मुलं 5वी ते 12वी पर्यंत ही मुलं येते जातात, पायी प्रवास करतात आणि आज ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना ही पहिली नाही, ही 5वी ते 6वी दुर्घटना आहे या रोडला आणि हा रस्ता बी अरुंद आहे. परंतु आज ही दुर्घटना जर झाली असती, एखाद्याची जीवितहानी झाली असती, याला जबाबदार कोण आहे? आज आमच्या गावच्या या परिसरात या रस्त्याचं आंदोलन असल्या कारणानुसार सर्व ग्रामपंचायत बॉडी वडगावला काहीतरी मेळाव्या संदर्भात गेलेली आहे, पण इथे ही पंचायत सदस्य नाही किंवा सरपंच आता प्रशासक नेमले असं आम्हाला माहिती भेटली. परंतु आज ह्या रोडला रस्ता अरुंद असल्या कारणाचं आपण मानू आणि चौकामध्ये खंडोबा चौक ज्या ठिकाणी आहे ह्या गाड्या ओव्हरलोड असतात आणि त्या ठिकाणी जर खाली चौक आहे, तो चौक असल्या त्या याच्यामध्ये जर एखाद्या अपघात झाला आणि एखादी जीवितहानी झाली तर याला पूर्ण जबाबदारी कोण असणार आहे? हे ग्रामस्थां म्हणून मी जाहीर निषेध करतो की या रस्त्याला तुम्ही हे जर तुम्हाला कारखाना जर चालवायचे असेल, क्रशर वगैरे काय असेल, तुम्ही बाहेरच्या साईडनी मार्ग काढा ना. आज ही जी घटना ही पहिली घटना नाही, 5वी ते 6वी घटना ही. आजपर्यंत पर्याय काय निघालाय? एक मी पत्रकार म्हणून तुमच्यापाशी एक हे माझं निवेदन मांडतोय आणि हे तुम्ही जास्तीत जास्त पुढे सरकारला तुम्ही काय सांगू शकता फक्त सर? म्हणजे तुम्ही अपेक्षा काय की अशा नाही घटना झाल्या पाहिजे, म्हणजे रोड ज्या मोठा करा का काय? रोड बी मोठा झाला पाहिजे आणि बाहेरून रस्ता काढला पाहिजे, गावातून हा रस्ता गेला पाहिजे. ज्या ठिकाणी चौक आहे त्या ठिकाणी मोठा टेप आहे, तिथे घटना घडण्याचे चान्स भरपूर आहेत. आज जे ड्रायव्हर असतात, आम्ही म्हणत नाही सगळे ड्रायव्हर मंद दुधावचे असतात, परंतु दारू पितात. दारू पिल्यावर आज ही गाडी ही गेली, हे ड्रायव्हरला माहिती असेल ते आपण त्या घटनास्थळी नव्हतो. बरं, ह्याच ठिकाणी जी मुलं जातात शाळेची 5वी पासून तर 12वी पर्यंत, जर ही मुलं त्या वेळेत जर असती, ही केवढी मोठी दुर्घटना घडली असती. याला जबाबदार कोण धरणार आपण? आम्ही पण रोज कॉलेजला जातो, आम्ही पण सुरक्षित नाही. तुम्ही पायी प्रवास करता, पायी ये जा करता ना शाळेतून, मग तुम्हाला याचा सामना करायला लागतो ना. मग काय सांगू शकते की रस्ता मोठा करा का दुसरीकडून पर्याय मार्ग करा? दुसरीकडून पर्याय मार्ग कारण तुम्हाला भीतीचं वातावरण आहे म्हणून ना.
काय सांगतो? आज टाकवे बुद्रुक येथे एक दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. हे पाहता आपण ही दुसरी दुर्घटना आहे. खरं तर इथून भरपूर विद्यार्थी पायी प्रवास करतात. त्यांना अत्यंत म्हणजे दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर इथे दखल घालावी हीच नम्र विनंती. बोलता का? तुम्हाला काय वाटतं? बोला 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 थोडं म्हणजे आज जी दुर्घटना घडली खरंच म्हणजे जीवितहानी टळली सुखरूप आज म्हणजे ड्रायव्हरला पण काही हानी झाली नाही. ड्रायव्हर पण सुखरूप बाहेर आले. पण अशा वारंवार घटना घडल्या नाही पाहिजे. आणि जर घडल्या तर याला जबाबदार कोण हेच नागरिक इथे सवाल विचारत आहेत. ग्रामस्थाची प्रतिक्रिया की याला जबाबदार कोण उद्या कमी जास्त काय झालं तर. माल सगळा गेला गेला तो निवान दाबून दोघाला बी तरी ती बिचारा वाचला तो तिकडे गेला नाही तो सरळ तिकडे गेला तो तो बिचारा गेला घेतला तिकडे निर्वाणची तेवढी तर तो गेला असता जागेवर आहे सगळं तिथे. आता आमच्या नंतर फोन करतो थोडं कामाला अक्षत गेलो पाऊस राहिले उचलतो ते पण अक्षत आहे ते बिचारा वाचला ना तर तो गेला असतो जागेवर हा ना. आणि ही 6वी गाडी आहे या रोडला ही येतच नाही 6वी गाडी आहे. कुठली गाडी असं दे लागणार गाड्या आहे तुम्हाला त्रास नाही आला चला मिळालं